नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा गळा डीप असेल किंवा कस्टमरला गळा हा घातल्यानंतर उतरत जर असेल तर कोणती ट्रिक वापरायची. तर बऱ्याच जणांना काय असतं की तुम्ही इथं नॉट पण लावू शकता, पण बऱ्याच जणांना नॉट ही आवडत नाही, कारण त्यांना डीप गळा आवडतो पण तो उतरायला पण नको असतो. तर अशा वेळेस आपण काय करायचं, खूप छान खूप सोपी मी ट्रिक आणलेली आहे की 5 मिनिटामध्ये तुमचा उतरणारा गळा तुम्ही ठीक करणार आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर तुम्ही बघू शकता मॅचिंगचं असं कापड घ्या. जर तुमच्याकडं मॅचिंगचं अगदी परफेक्ट कापड नसेल तर थोडासा फरक चालतो, कारण आपण आतल्या साईडला हे कापड लावणार असतो. तर आता आपण काय करणार आहोत की त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, ज्या की आपण गोटसाठी किंवा जी आपली हेमिंग पट्टी असते त्यासाठी वापरतो ना, त्या टाईपमध्ये आपल्याला 1.5 इंचाच्या अशा आपल्याला 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत क्रॉसमध्ये. एकच साईजमध्ये अशा 2 पट्ट्या आपल्याला लागणार आहेत. आता तुम्ही बघू शकता ह्या 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं ते पुढचं मी तुम्हाला सांगते. तर आता हा जो गळा आहे ना, आता ह्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. आता पूर्ण आपल्याला असं ब्लाऊज धरायचा आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अगदी त्याचा मध्य कुठं आहे तिथे आपल्याला चॉकनं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित असं इथे आपण मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथे मी मध्यभागी बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ज्या कस्टमर बरेच वेळा काय होतं, बारीक असतात आणि तरीसुद्धा त्यांना काही काही वेळेस जरी आपण थोडासा बऱ्यापैकी गळा ठेवला तर उतरत असतो. तर त्यासाठी आपण खूप छान ट्रिक वापरू शकतो. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हा मध्य मी काढून घेतलेला आहे. तर आता आपण व्यवस्थित हे पट्टीची लेवल करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अर्धा इंच आतल्या साईडला असं ठेवून कापड पूर्ण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर इथून आपल्याला असं आतल्या साईडला पट्टी ठेवून परत आपल्याला नॉट लावून घ्यायचे. तर तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर तुम्ही अर्धा इंचावरती असं थोडंसं मार्किंग करून घ्या. आता मी थोडंसं वरती सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मी अर्धा इंच आतल्या साईडला ढकलून बरोबर हिथं जी गोट आहे ना, गोटच्या मध्ये बरोबर टीप आली पाहिजे असं आपण करून घेणार आहोत. आता बघू शकता मी व्यवस्थित टीप मारून घेते. अर्धा इंच आतल्या साईडला मी कापड घेतलेलं आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घ्या. खूप छान खूप शिस्तीत मी सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात मी पळवणार नाही, जेणेकरून तुम्हाला सगळे पॉईंट लक्षात आले पाहिजे. जर मी फास्ट केला व्हिडिओ तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येणार नाहीत. त्यामुळे मी अगदी शिस्तीत आणि सावकाश सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर इथं असं व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. घाई गडबड अजिबात करायची नाही. जिथं आपला पॉईंट आपण दिलेला आहे ना, तिथे तिथे आल्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे कापड सोडायचं आहे. म्हणजे इथं थांबवायचं, इथं आपली टीप आहे ना ती थांबवायची. त्याच्यानंतर अर्धा इंच फ्रंट साईडला थोडंसं इथे, म्हणजे इथे आपल्याला असं फोल्ड करण्यासाठी थोडंसं कापड आपल्याला ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. थोडीशी पट्टी पण लेवल करून घ्या व्यवस्थित. आणि तुम्ही बघू शकता जिथं आपलं कापड थांबलेलं आहे ना, तिथूनच आपल्याला इथं पण अर्धा इंचाचा फोल्ड करून इथून आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला ढकलून मग आपल्याला तिथून टीप मारून घ्यायची आहे. जसं की त्या साईडला जेवढं अंतर ठेवलंय ना, तसंच ह्या साईडला पण आपल्याला तेवढंच अंतर ठेवायचं आहे. तर बघू शकता मी व्यवस्थित असं कापड एकसारखं म्हणजे धरून टीप मारत आहे. पुढं पण थोडंसं आपल्याला सोडायचं आहे नकळत. इथे आपली टीप थांबवायची आहे. तर बघू शकता दोन्ही साईडला मी कशा पद्धतीनं कापड जोडलेलं आहे. 1.5 इंच कापड घेतलेलं आहे. अर्धा इंच आतल्या साईडला तुम्ही बघू शकता इथे मी सोडलेलं आहे आणि मग बरोबर ही जे
आपली ह्याची पट्टी आहे ना, आपली गोटपट्टी, तिथून मधून मी व्यवस्थित टीप घेतलेली आहे, जेणेकरून गोटपट्टीवर पण टीप येऊ नये. अगदी गोटपट्टीच्या साईडला आपली टीप येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 पाव इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे एक साईडला. म्हणजे जी पट्टी आपली एक्स्ट्रा आहे ना, तिथं पाव इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ते कशासाठी वगैरे सगळं सांगते मी तुम्हाला. तर बघू शकता आपल्याला आतल्या साईडला काय करायचं आहे, नॉट अशी ठेवायची आहे आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. नॉट जी आहे ना, तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने. तर ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीने आधी पाव इंच मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते आणि नंतर नॉट कशी त्यामध्ये ठेवायची आणि कशी आपण पुढचं सगळं स्टेप बाय स्टेप मी दाखवते. ही सुतं निघतात त्यासाठी पाव इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे थोडंसं बघू शकतो आपण जेवढं काही इथे आपण आता दोन्हीकडे आपण कापड जे जोडलेलं आहे ना, तेवढंच बघायचं आपण. म्हणजे नॉट घ्यायची आपल्याला बरोबर इथून अशी, आणि एक्स्ट्रा आपल्याला म्हणजे आपल्याला ती बांधायची आणि सोडायची, त्यासाठी आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही पण त्याच साईडची घ्या. तर इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी दोन्ही साईडला असं आतल्या साईडला कापड जोडून घेतलेलं आहे. कापड अर्धा इंच ढकललेलं आहे आतल्या साईडला आणि त्याच्यानंतर पाव इंच फ्रंट साईडला तुम्ही बघू शकता अशी टीप मारून मी घेतलेली आहे पाव इंचाला. तर आता आपण हे असं फोल्ड करायचं आहे आणि जी नॉट आहे ना तुमची, इथे अशी आपल्याला आतल्या साईडला ठेवून अशी इथं जोडून घ्यायची अगोदर नॉट आपल्याला व्यवस्थित. वरच्या साईडला फक्त एक थोडीशी टीप मारून घ्यायची त्या नॉटवर. तुम्ही बघू शकता इथे मी फक्त नॉटवर टीप मारून घेतलेली आहे. आणि काय करायचंय, बरोबर ह्याच्यामध्ये नॉट ठेवून आपल्याला ह्या साईडला टीप मारून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल, बघू शकता तुम्ही. आणि त्या नॉटवर आपली टीप येता कामा नये. बरोबर जे बघू शकता ना तुम्ही, ह्या नॉट आत आली पाहिजे आणि त्याच्यावर फक्त त्या नॉटच्या साईडला आपली टीप आली पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर वरून जरी टीप मारायचं म्हणलं तर आपल्याला अंदाज येणार नाही की आपली ही नॉट आहे ना ती टिपेच्या बरोबर मध्ये येते का काय. त्यामुळे आपल्याला काय, बरोबर इथं वर जिथं खालची साईड आहे ना तिथून आपल्याला वरती टीप मारत यायची आहे. म्हणजे जेणेकरून आपली ही नॉट आहे ना मध्ये यायला नको टिपेच्या, तर बरोबर मध्ये ही नॉट आली पाहिजे आणि त्याच्या साईडनं आपली टीप आली पाहिजे. म्हणजे जेणेकरून ती अजिबात आपण ज्या वेळेस ती नॉट ओढू त्यावेळेस ती अडकली न पाहिजे. त्यासाठी आपल्याला खालून वरतीपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची. तर कशा पद्धतीनं मारत आहे ते मी नंतर पण दाखवते आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता. तर आपल्याला बरोबर अशी कडेनं टीप मारत यायची आहे. अगदी एकसारखी मारून घ्या. आता ह्या पण साईडला तशीच आपल्याला टीप मारायची आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला इथे व्यवस्थित दिसेल. आता हे जो फोल्ड दिसतो ना तुम्हाला, असा बरोबर आत ठेवायचा आहे आणि अशी आडवी टीप मारून घ्यायची आपल्याला बरोबर. आणि बरोबर इथं उभी अशी टीप मारायला सुरुवात करायची. तर बघू शकता तुम्ही अशी व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून बघा नॉट मध्ये पाहिजे आणि टीप अशी साईडनं आली पाहिजे. ते दिसत असेल तुम्हाला.
तरी बघू शकता मी कशी टीप मारलेली आहे, दिसतच असेल तुम्हाला मैत्रिणींनो. तर बरोबर इथं नॉटमध्ये आलेली आणि साईडनं मी टीप मारलेली आहे. ह्या पण साईडला बघू शकता बरोबर मध्ये नॉट ठेवलेली आहे आणि साईडनं टीप मारलेली आहे. नॉटच्या मध्ये मी टीप मारलेली नाही आहे, नॉट बरोबर मध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून नॉट आपल्याला ओढली तरी खेचता येईल ह्यासाठी. तर बघू शकता तुम्हाला आता मी दाखवते काय काय मी केलेलं आहे. तर आपले जे हे सूत थोडी थोडी राहिले ते कट करून घेऊयात आपण. तर मी काय केले दाखवते. आणि ही बघा नॉट. तर आता ही नॉट आपल्याला काय करायची आहे, अशी ज्या वेळेस तुम्हाला जर शोल्डर लूज असं वाटतं, इथं बघू शकता तुम्ही, इथे जर शोल्डरला पूर्ण खांद्यावरती जर शोल्डर लूज झालं तर आपल्याला ही नॉट ज्या आहेत ना दोन्ही आपल्याला अशा ओढायच्या आहेत, खेचायच्या आहेत. जेवढं तुम्ही खेचाल ना तेवढं हे बरोबर तुमची नॉट खेचल्या जाणार आहे. आणि इथलं जे उतरणारं शोल्डर आहे ना ते तुमचं बरोबर, हे बघा आता इकडची ही नॉट आहे ना तर आपल्याला अशी ओढायची आहे. म्हणजे ओढलं ना की तुम्हाला इथं बरोबर तुम्हाला दिसत असेल, मी व्यवस्थित दाखवते, जेणेकरून इथं ओढ बसेल आणि इथं ताण बसल्यामुळे शोल्डर तुमचं जे उतरतं ना असं खालच्या साईडला ते उतरणार नाही. आणि तुम्ही पूर्ण नॉट जी आहे ना, जर तुम्हाला किती शोल्डर उतरते त्याप्रमाणे तुम्ही ही नॉट अशी ओढून घ्या खेचून. या पण साईडला त्याच पद्धतीनं तुम्ही खेचून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वरून पण जर टीप मारायची नसेल, नॉट बांधायची नसेल. बऱ्याच जणांना काय होतं की शोल्डरला इथं नॉट नको असती आणि त्यांना डीप पण गळा हवा असतो आणि गळा उतरायला पण नको असतो. त्यावेळेस ही ट्रिक खरंच तुम्ही वापरू शकता. खूप छान ट्रिक आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंग सहित आतल्या पण साईडला आपली पट्टी जोडल्या गेलेली आहे. आतला बघू शकता तुम्ही, इथून मी नॉट व्यवस्थित आतल्या साईडला लावलेली आहे. इथं दोन्ही साईडला बघू शकता, इथून बाहेर काढलेली आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला अशी गाठ मारायची आहे आणि बरोबर एक असं छानसं फूल करा आणि ते कापड आतल्या साईडला ढकला. बघू शकता वरून काहीही दिसणार नाही आहे तुम्हाला, अगदी व्यवस्थित तुमचा ब्लाऊज दिसेल. आणि तुमचं शोल्डर जरी उतरत असेल तरीसुद्धा तुम्ही ही नॉट दोन्ही साईडला ओढू शकता. ओढल्यानंतर इथे ओढ बसते आणि छानपैकी आपल्या शोल्डरला इथे जो दोन्ही साईडला आहे ना तो ब्लाऊज अगदी परफेक्ट आपल्या खांद्यावरती बसतो, शोल्डरवरून उतरत नाही, अगदी परफेक्ट बसतो. तर ही खूप छान ट्रिक आहे, नवीन ट्रिक आहे, कदाचित तुम्ही पाहिली असेल. नसेल तर ह्या ट्रिकचा तुम्ही तुमचं ब्लाऊज उतरत असेल तर नक्की वापर करा. तुमचा उतरणारा ब्लाऊज 2 मिनिटात ठीक होणार आहे आणि आयुष्यभर तुमचा हा ब्लाऊज कधीच उतरणार नाही, मी 100% गॅरंटी देऊन सांगते. आणि बघू शकता अशी छान असं आपल्याला खालच्या साईडला फुल करून आतल्या साईडला ढकलून द्यायचं आहे. तर तुम्हाला हे लक्षातच आलेलं असेल, मी 1.5 इंच कापड घेतलेलं आहे, आतल्या साईडला जोडून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये नॉट मी घातलेली आहे. नॉट घातल्यानंतर या दोन्ही साईडला मी इथून नॉट पूर्ण जोडलेली आहे आणि त्याच्यानंतर ही ट्रिक केलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही तुम्हाला शोल्डर उतरू नये ह्यासाठी वापरलेली ट्रिक कशी वाटली, ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.